एकदम फुलासारख्या फुलणाऱ्या ह्या ज्वारीच्या लाह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे धार्मिक परंपरा म्हणून बनवल्या जातात बरं का. नागपंचमीला तसेच गोकुळाष्टमीला सप्तमीला ह्या लाह्यांचा आहे ना प्रसादसुद्धा चढवला जातो. तर ती रेसिपी मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे. 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे. ज्वारी म्हणजेच ह्याला आहे ना आमच्या सांगोला किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्याला कावळी म्हणतात बरं का. साध्या ज्वारीचंही बनवू शकता, पण ह्याने आहे ना खूप साऱ्या अशा फटाफट फुलतात, अशा फुलासारख्या मस्त अशा लाह्या आहे ना बनवून होतात. तर त्यासाठी मी हा प्रकार घेतलेला आहे. हा थोडासा आहे ना कमी हलका असतो, त्यामुळं लाह्या आहे ना जबरदस्त फुलतात. स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे आणि त्याला किचन टॉवेलवरती पसरवून घेतलेला आहे. अगदी फॅन खाली आहे ना 10 ते 15 मिनिट जरी ठेवलं ना तरी चालतं. खूप काहीसा वेळसुद्धा सुकवायला लागत नाही आहे. आता काय होतं बघा, प्रत्येक श्रावण सोमवारी आहे ना ह्या ज्वारीचा लाह्यांचा प्रसाद शिवलिंगावरती चढवला जातो. तर मग प्रत्येक सोमवारी 10 रुपयाचं अगदी छोटंसं पॅकेट विकत घेण्यापेक्षा आहे ना घरच्या घरी तुम्ही 1 वाटी ज्वारीपासून आहे ना मस्त अशा फुलासारख्या फुलणारे आहे ना ह्या ज्वारीच्या लाह्या बनवू शकता. आता छान असं सुकलं गेलेलं आहे. ज्वारी आहे ना मस्त अशी कोरडी झालेली आहे. आता पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर दिसतच असेल. आता लोखंडी तवा ठेवायचा आहे. एकदम कडकडीत असा गरम करायचा आहे बरं का, आणि त्याला कॉटनच्या कपड्यानं असं प्रेस करायचं आहे. आता इथे व्हिडिओमध्ये जशी माझी सासूबाई दाखवते ना सेम त्याच पद्धतीने करा, किंवा झाकण ठेवून आहे ना थोडा वेळ वाट पाहू शकता. असं कॉटनच्या कपड्याने प्रेस केल्यामुळे ना ज्या ज्वारीच्या लाह्या आहेत ना त्या फटाफट उडतात आणि मस्त अशा फुलासारख्या फुलतात. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये समोर दिसतंय तुम्हाला, सेम त्या पद्धतीने करा. तर मस्त अशा लाह्या ज्या आहेत ना त्या बनायला लागलेल्या आहेत आणि पचनासाठी सुद्धा आहे ना खूप हलक्या असतात ह्याला ज्वारीच्या लाह्या. तर बनल्या गेलेल्या सर्व ज्वारीच्या लाह्या एका साईडला काढून घेऊया, आणि ज्या अजून बनलेल्या नाही आहेत त्यालासुद्धा असं प्रेस करून सर्व ज्या लाह्या आहेत ना त्या बनवून घेऊया. बघा आहे की नाही किती सोपी ट्रिक अशी, आणि आपण उगाचच त्याला आहे ना खूप मोठं करतो, बाहेरून वगैरे विकत आणून खातो. तर असं घरच्या घरी बनवून आहे ना घरच्यांनासुद्धा खाऊ घालू शकता. तसंच दुसरा घाणासुद्धा इथे मी बनवून घेते अगदी इझिली. पण तवा मात्र आहे ना खूप कडकडीत पाहिजे बरं का, त्यामुळं ज्वारी आहे ना लगेच फुटते आणि लाह्या बनतात. हवं असेल तर तुम्ही मीठ वगैरे टाकून पण त्याच्यामध्ये बनवू शकता, पण असं इझिली होतं तर मिठाची वगैरे काहीच गरज नाही आहे असं मला वाटते. बघा सर्व थोडं थोडं करून मी अशा लाह्या ज्या आहेत ना त्या मी बनवून घेतलेल्या आहेत, आणि एकदम मस्त अशा फुलासारख्या फुलणाऱ्या लाह्या आहेत ना ते तयार झालेल्या आहेत. आम्हीसुद्धा मस्त असा हा प्रसाद एन्जॉय केलेला आहे. तुम्हीही बनवा आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. धन्यवाद.